नमस्कार. लहान मुलांसोबत वेळ घालवताना त्यांना काहीतरी नवीन आणि मजेदार शिकवायला सगळ्यांनाच आवडतं, बरोबर ना? आज आपण अशाच एका धमाल नृत्य उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. हा उपक्रम फक्त मनोरंजक नाहीये, तर मुलांच्या विकासासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. चला तर बघूया ही सोपी आणि एकदम प्रभावी ॲक्टिव्हिटी. बघा, किती सुंदर विचार आहे हा. नृत्यामुळे बालकांच्या शरीराची लवचिकता वाढते आणि त्यांच्या तालाची समज निर्माण होते. खरं तर हे एकच वाक्य ह्या संपूर्ण उपक्रमाचं महत्त्व सांगून जातं. म्हणजे बघा, फक्त शारीरिक विकासच नाही, तर मुलांमध्ये संगीताची आणि तालाची एक नैसर्गिक आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला यातून लगेच कळतं. तर मग या उपक्रमासाठी तयारी काय करायची? आता तुम्हाला वाटेल की खूप काहीतरी मोठं सामान लागेल, पण नाही, अजिबात नाही. याची तयारी इतकी सोपी आहे ना की कोणीही आणि कधीही हे करू शकतं. हे बघा, आपल्याला काय हवंय? अगदी घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी. म्हणजे एखादी खंजिरी किंवा लहान ढोलकी असेल तर उत्तमच. नसेल तरी काही हरकत नाही. फक्त संगीत लावण्यासाठी एक मोबाईल किंवा स्पीकर हवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मुलांची आवडती बडबडगीत किंवा कोणतंही असं गाणं ज्यावर त्यांना थिरकावंसं वाटेल. चला सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. आता हा जो वयोगट आहे ना, तो नुकताच ताल आणि लय ओळखायला शिकत असतो. म्हणूनच त्यांच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी एकदम परफेक्ट आहे. सोपी आणि खूपच मजेशीर. आता हे करायचं कसं? एकदम सोपं आहे. सगळ्या मुलांना एकत्र बोलवायचं आणि म्हणायचं, चला टाळ्या वाजूया. आणि मग एक टाळी वाजून दाखवायची. मुलं लगेच कॉपी करतील. मग हळूच 2 टाळ्या, मग 3, असं करत करत सराव करायचा. यातून होतं काय की मुलांमध्ये एकमेकांना बघून शिकण्याची आणि एकत्र मिळून काहीतरी करण्याची सवय लागते. एकदा का सगळ्यांचा ताल जुळला ना, की मग लावा त्यांचं आवडतं गाणं आणि बघा कशी धमाल येते. त्यांना मनसोक्त नाचू द्या. जसं की झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. वा. बरं, आता वळूया आपल्या थोड्या मोठ्या मुलांकडे, म्हणजे 4 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. आता या वयात मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ झालेली असते, नाही का? त्यामुळे आपण हीच ॲक्टिव्हिटी थोडीशी अधिक इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग बनवू शकतो. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अनुकरण. म्हणजे काय? तर आपण एक सोपी डान्स स्टेप करून दाखवायची. अगदी हात हलवणं असो किंवा पायाने ठेका धरणं. आणि मुलांना म्हणायचं, चला माझ्यासारखं करून दाखवा. यातून होतं काय? त्यांची बघून शिकण्याची क्षमता म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल आणि शारीरिक कौशल्य खूप छान डेव्हलप होतात. इथे आपल्याला मुलांच्या विकासाची एक नैसर्गिक प्रगती दिसते. म्हणजे बघा, 4-5 वर्षांची मुलं सोप्या हालचाली कॉपी करण्यावर लक्ष देतात. पण जसजशी ती मोठी होतात, साधारण 5-6 वर्षांची झाल्यावर त्यांचं शारीरिक नियंत्रण वाढतं. मग ती गाण्याच्या फास्ट किंवा स्लो बीटवरही अगदी अचूक स्टेप्स करू लागतात. पण हे इथेच थांबत नाही. ठरलेल्या स्टेप्स तर झाल्या, पण मुलांमधल्या खऱ्या क्रिएटिव्हिटीला वाव कसा द्यायचा? चला आता ते बघूया. इथेच तर खरी मजा आहे. मुलांना त्यांच्या मनाने, त्यांच्या कल्पनेने नाचायला प्रोत्साहन द्या. त्यांना विचारा, अरे मोर कसा नाचतो? करून दाखव बरं. किंवा ससा कसा उड्या मारतो? बघा, ते लगेच कल्पना करायला लागतील आणि प्राण्यांसारख्या हालचाली करतील. यातून त्यांची इमॅजिनेशन पॉवर आणि स्वतःला एक्सप्रेस करण्याची कला, दोन्ही गोष्टींना चालना मिळते. ठीक आहे, मग या सगळ्या धमाल मस्तीतून आणि खेळातून मुलं नक्की शिकतात तरी काय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला तर मग या उपक्रमातून मिळणारे जे विकासात्मक फायदे आहेत ते जरा नीट समजून घेऊया. तर बघा, यातून काय काय होतं. एक तर मुलांमध्ये कलात्मकता वाढते. ते वेगवेगळे आवाज आणि हालचाली ट्राय करून बघतात. म्हणजे एक प्रकारे प्रयोगच करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ते ग्रुपमध्ये नाचतात तेव्हा एकमेकांशी बोलायला, एकमेकांना मदत करायला शिकतात. म्हणजे सोशल स्किल्स पण डेव्हलप होतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या एकाच ॲक्टिव्हिटीमधून 3 जबरदस्त गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे तालाची आणि लयीची समज. दुसरं ग्रुपमध्ये मिळून मिसळून काम करण्याची क्षमता. आणि तिसरं शारीरिक लवचिकता म्हणजे बॉडी फ्लेक्झिबिलिटी. कमाल आहे ना? तर मग आज आपल्या घरातल्या लहान ग्यांसोबत कोणत्या गाण्यावर डान्स करायचा विचार आहे? हा सोपा आणि तितकाच प्रभावी उपक्रम नक्की करून बघा. त्यांच्या विकासाला एक नवी आनंदी दिशा द्या. चला नाचूया आणि आनंदी राहूया.